नमस्कार बालमित्रांनो, सरस्वती विद्यालय MG रोड नाशिक आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मी लीना सोनवणे आज आपल्याला मराठी महिन्यातील काही प्रमुख सणांची थोडक्यात ओळख करून देणार आहे. चला तर मग हसत खेळत या सणांची माहिती घेऊया. मराठी महिन्यातला पहिला महिना म्हणजे चैत्र व या चैत्र महिन्यातला सर्वात महत्त्वाचा सण म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा या दिवसापासून हिंदू धर्मीयांच्या नववर्षाला प्रारंभ होतो. या आनंदाप्रित्यर्थ गुढी उभारून साजरा केला जाणारा सण म्हणजेच गुढीपाडवा. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस पुण्यकाळासारखा म्हणून नवीन कामाचा कार्याचा शुभारंभ या दिनी केला जातो. या महिन्यात हवेतील गारवा कमी झालेला असतो व उन्हाळ्याला प्रारंभ होतो. त्यामुळे सुरुवातीच्या या उन्हाळ्याला तीव्रता नसते. या दिवशी पहाटे लवकर उठून स्नान करून घरातील देवांच्या पूजेबरोबर हा सण ज्या वारी आला आहे त्या वाराच्या अधिपतीची पूजा केली जाते. पूर्वी गुढी उभारण्यासाठी चांदीचा कलश व जरी वस्त्र वापरले जात. आज सुद्धा ही प्रथा आहे. आता वस्त्राच्या ऐवजी भगवा झेंडा काठीला बांधून त्यावर गडू किंवा छोटा तांब्या उपडा ठेवून त्यावर फुलांची भरगच्च माळ साखर माळ बांधतात व गुढी तुळशी वृंदावनाच्या बाजूला बांधली जाते. या दिवशी कडुलिंबांच्या कोवळ्या पानात हरभऱ्याची डाळ, ओवा, मीठ, गूळ हे घालून मिश्रण वाटले जाते व नंतर घरातील सर्वांना हा प्रसाद म्हणून दिला जातो. या प्रकारे शुभकृत्यांचा मंगलमुहूर्त म्हणजेच गुढीपाडवा. महिना चैत्र सण रामनवमी. चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवाड्यातील 9व्या दिवसाला रामनवमी म्हणतात. वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातला हा सर्वात मोठा उत्सव. दुष्टशक्तींनी ज्यावेळी भूजलावरील सज्जनांना त्राही करून सोडले तेव्हा त्या दुष्टशक्तींच्या नाशासाठी श्री विष्णूने भूतलावर अवतार घेण्याचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र. ज्याला पाहून मन रमते, आकर्षित होते, मनुष्य स्वतःला विसरून जातो, भारावून जातो अशी व्यक्ती म्हणजे राम. या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. राम हा विष्णूचा अवतार म्हणून सर्व लोक त्याला देवासमान मानू लागले. रामाची देवळे झाली. दुपारी 12 वाजता रामाचा जन्म झाला म्हणून त्याच वेळी हा जन्मोत्सव साजरा करतात. यावेळी पाळण्यात श्रीरामाची तसबीर ठेवली जाते. साऱ्या देशभर हा जन्मोत्सव साजरा होतो. अयोध्येत हा जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. भाद्रपद सण श्री गणेश चतुर्थी. आपण कुठल्याही कार्याचा शुभारंभ विघ्नहर्ता गणपतीच्या स्मरणाने करतो. त्यावेळी आपण श्री गणेशा केला असेही म्हणतो. गणपती ही देवता वेद काळातही पूजली जात होती. आपल्या धर्मात अनेक देवदेवता आहेत. त्यात काही प्राचीन तर काही अर्वाचीन आहेत. श्री गणेश फार प्राचीन देवता आहे. श्री गणपती हे भारतीय संस्कृतीचे मंगलमय प्रतीक आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थी श्री गणेशाचे आगमन होते म्हणून या चतुर्थीस गणेश चतुर्थी म्हणतात. या देवतेची पूजा विघ्नहर्ता मंगलमूर्ती म्हणून केली जाते. त्याच्या कृपाप्रसादाने सुबुद्धी व सुविधा यांचा लाभ होतो असे मानतात. शुभ कार्यात विघ्ने येऊ नयेत, कार्य निर्विघ्नपणे पार पडणे यासाठी कार्याच्या आरंभी विघ्नहर्त्या गजाननाची प्रार्थना केली जाते. गणेश हा गुणाची, विद्येची देवता आहे. तो ज्ञानमन आहे. त्याच्या मूर्तीत सारे शब्दब्रह्म एकवटलेले असून 18 पुराणांचे अलंकार धारण केले आहे. असे या गणेशाचे रूप आगळेवेगळे आहे. त्याला हत्तीचे डोके आहे. याचा अर्थ असा की तो विद्येचा सागर व श्रेष्ठ विद्वान आहे. त्याचे कान सुपा एवढे मोठे आहेत. याचा अर्थ तो बहुश्रुत आहे. डोळे बारीक आहेत म्हणजे कोणत्याही गोष्टीचे निरीक्षण बारकाईने तो करतो. इतकी विविधता कोणत्याही देवतेत आढळते. महिना अश्विन सण नवरात्र. अश्विन हा पावसाळ्यातील शेवटचा महिना. हस्ताच्या सरी कोसळतात परंतु त्यातील तीव्रता कमी झालेली असते. आजूबाजूची हिरवीगार सृष्टी पाहून मन प्रसन्न होते. निसर्गाच्या सौंदर्याचे उदाहरण पाहण्यात वेगळाच आनंद असतो. अशा वेळी शरद ऋतूचे आगमन होते. धरणी मातेबरोबर सर्वजण सुखावलेले असतात. अशा या प्रसन्न महिन्यात अनेक उत्सवांबरोबर नवरात्र देखील येते. भारतवर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये
पुराण काळ हा दैवतदृष्ट्या व उपासनादृष्ट्या अत्यंत समृद्ध काळ मानला जातो. तेव्हा आदिशक्तींना मातृका शक्ती म्हणून त्यांचे पूजन सुरू झाले. देवी शक्ती ही दुर्गा, भवानी, रेणुका, काली, अंबा, महालक्ष्मी, सरस्वती, संतोषी, चामुंडा, कालिका, एकवीरा, वज्रेश्वरी व जीवदानी इत्यादी विविध नावांनी उपासली जाते. अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत हा महोत्सव चालतो. हा नवरात्रींचा कालखंड म्हणून भारतवर्षात नवरात्रोत्सव असे म्हटले जाते. नवरात्रोत्सव भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवसांमध्ये लोक देवीची भक्तिभावाने पूजा करतात. तसेच या दिवसांमध्ये म्हणजेच नवरात्रामध्ये लोक रास, दांडिया, गरबा हे खूप मोठ्या आनंदाने खेळतात. महिना अश्विन, सण दसरा. दसरा हा सण अश्विन शुद्ध दशमीला येतो. अश्विन महिन्याच्या पहिल्या दिवसापासून 9 दिवस नवरात्र असते. त्यानंतर 10वा दिवस म्हणजेच दसरा होय. दसरा सण मोठा नाही आनंदाला तोटा या काव्यातच त्याची माहिती गौरवलेली आहे. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. मराठ्यांचे धार्मिक व सामाजिक सण समारंभ अनंत आहेत, परंतु त्याला दसरा, दिवाळी आणि होळीसारखी श्रेष्ठता नाही. दसऱ्याच्या दिवशी लोक सीमोल्लंघन करतात. तसेच प्रत्येक लहान मोठे एकमेकांना आपट्याची पाने म्हणजे सोने देऊन दसऱ्याच्या एकमेकांना शुभेच्छा देतात. महिना फाल्गुन, सण होळी. फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेस होळी पौर्णिमा म्हणतात. हिंदू लोक हा दिवस सणाप्रमाणे साजरा करतात. या दिवशी लोक घरासमोरील मोकळ्या जागेत किंवा सार्वजनिक ठिकाणी होळी करून ती पेटवतात. होळीच्या आगीत पापे, दुष्ट विचार, सूडबुद्धी जाळून टाकण्याची किमया आहे, अशी त्यामागील कल्पना आहे. आपल्या देशातील निरनिराळ्या राज्यात हा सण धूमधडाक्याने साजरा होतो. महिना फाल्गुन, सण रंगपंचमी. फाल्गुन वद्य पंचमीचा दिवस म्हणजेच रंगपंचमीचा दिवस. गोकुळातील गोपालकृष्ण व राधिका गोपी यांच्यातील रंगपंचमीची आठवण म्हणूनच तरुण स्त्री पुरुष एकमेकांच्या अंगावर रंग उडवतात. काही जण गुलाल फेकतात. रंगपंचमीला हा सण बहुतेक लोक फाल्गुन वद्य प्रतिपदेस म्हणजेच होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदनाच्या दिवशी साजरा करतात. काय मग, आवडली ना माहिती? अशाच अजून काही गमती जमती तुम्हाला बघायला आवडतील ना? म्हणून त्यासाठी आमच्या www.saraswatividyalay.mgroad.nashik.com या वेबसाईटला भेट द्या व माहितीच्या खजिन्याचा आनंद लुटा.